सुरंगाई कलामंच मुंबई प्रस्तुत आणि स्वरांश प्रोडक्शन निर्मित गौरव भीमाचा आणि शिवबाचा या माध्यमातून आपल्या समोर आदरणीय ही संकल्पना निर्माते आणि गायक योगेश बी पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत। यांच्याबद्दल सांगायचं झालं तर वयाच्या 14व्या वर्षापासून या संगीत क्षेत्रामध्ये ते काम करतायत। गणपतीच्या सुट्टीमध्ये शाळेत असताना इयत्ता 8वीला केलेली सुरुवात आज प्रदीर्घ 14 वर्षाचा कालखंड ते समाजाची संगीताच्या माध्यमातून सेवा करतायत। उपस्थित सर्व जे कलाकार या ठिकाणी आपल्याला दिसतायत यांना 11 ते 12 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे। या अशा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी आपल्या वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर रामकुमार प्रधान सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय रुपेश जाधव सर आजच्या कार्यक्रमाचे सहकारी त्यांना देखील मी या ठिकाणी आमंत्रित करतो। रुपेश जाधव सर, त्याचबरोबर प्रतीक पवार सर यांनी यायचं आहे। अमोल जाधव, गौरव कांबळे, त्यांचं सर्वांचं स्वागत करायचं आहे। आदरणीय डॉक्टर रामकुमार प्रधान सरांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। धन्यवाद सर। यानंतर मी पुढील कार्यक्रमाचे सूत्र प्रतीक पवार सर यांच्याकडे सुपूर्द करतो। यानंतर ते संबंध कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत। आपल्या सर्वांना विनंती आहे सर्वांनी कार्यक्रमाचा उपस्थित राहून या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे। धन्यवाद। बुद्धाला अनुसरतो धम्म शरण गच्छामि। मी बुद्धाच्या धम्माला अनुसरतो। संघं शरण गच्छामि। बुद्ध धम्माच्या संघाला अनुसरतो की रक्तात पेटलेला अग्नीत सूर्यानो, रक्तात पेटलेला अग्नीत सूर्यानो, आजही तुमच्या वहीत विटंबनेसाठी हटहट आहे। ममाल्या सारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेणबत्ती सारखी जाळतात माणसं चौकात चौकात। कोरभर भाकरणे बसाभर पाणी, कोरभर भाकरणे बसाभर पाणी यांचा केला चट्टहास राजही फिरवला जातो नागरांच्या घरादारावरून। चिंतकातले हात सळसळलेच, चिंतकातले हात सळसळलेच तर छाडले जातात आजही नगरातून। रक्तात पेटलेला गणित सूर्यानो, रक्तात पेटलेला गणित सूर्यानो, किती दिवस सोसायची घोर नाकेबंदी, मरेपर्यंत राहायचं काय असं युद्ध कैदी। अरे ती पहा, ती पहा, अरे ती पहा, ती पहा, मातीची अस्मिता भार झालीये आणि माझ्याही यातनेनं आता जिंदाबादची गर्जना केली आणि म्हणून हे रक्तात पेटलेलं गणित सूर्यानो आता या शहराला आगावीत चला, आता या शहराला आगावीत चला, आता या शहराला आगावीत चला। शहराला क्रांतीची आगावत। जगद्वंदनीय जगद्गुरु शाक्यमुनी शाक्यगुरु करुणा सागर तथागत भगवान गौतम बुद्ध, उभ्या महाराष्ट्रात राज्य दैवत बहुजन प्रतिपादक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, ज्या आईच्या कुशीत भारताचं नेतृत्व घडलं आणि वाढलं अशी आदर्श माता भीमाई, ज्या मातेनं गर्भाशयापासूनच आपल्या बालकांना शूरतेचे वीरतेचे धडे दिले अशी आदर्श माता राजमाता राष्ट्रमाता महासाई जिजाऊ, ज्या मातेच्या संघर्ष त्यागानं आजची स्त्री अगदी राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचली अशी या देशातील पहिली स्त्री शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका माता सावित्रीबाई फुले, या देशातील पहिली मुस्लिम स्त्री शिक्षिका माता फातिमा शेख, आणि जिने नवकोटींचं मातृत्व आपल्या पंखांखाली घेऊन एका महामानवाची खंड सावली होऊन त्या महामानवाचा संसार गाडाची नाविरत पुढे नेला असे या देशातील नव्हे तर जगातील सर्वात आदर्श मातृत्व माता रमाई भीमराव आंबेडकर। आणि या सर्वांच्या स्वप्नांना एका ग्रंथात अंतर्भूत करून जगातील सर्वात मोठा लोकशाहीचे निर्माते, विश्वाचे विश्वभूषण, भारताचे भारत
रातोरात असे घडले नाही अकस्मात हे दिवे अरे हे दिवे पेटले रातोरात असे घडले नाही अकस्मात अंधार पेरणारे अंधार पेरत होते अंधार पेरणारे अंधार पेरत होते आणि आग पाखडणारे आग सुद्धा पाखडत होते अंधार पेरणारे अंधार पेरत होते आग पाखडणारे आग पाखडत होते पण तुझ्या डोळ्यात पण तुझ्या डोळ्यात या शतकांची जागरणं पण तुझ्या डोळ्यात या शतकांची जागरण आणि म्हणून हे महामानवा हे बोधिसत्वा हे विश्वरत्ना हे विद्या संपन्न नेत्या तू किती शांततेने एकाग्र होऊन विनम्रतेने म्हणालास आम्ही बुद्धाला शरण जातो आम्ही धम्माला शरण जातो आम्ही संघाला शरण जातो आणि म्हणून कार्यक्रमाचं पहिलं सुमन तथागत बुद्धाच्या चरणी गौतमा
प्रथम नमो गौतमा. तिथे फक्त तथागत बुद्ध होते. जिथे दुःखाने मानव सारे बेशुद्ध होते तिथे फक्त तथागत बुद्ध होते. जिथे रोहिणीच्या पाण्याचं युद्ध होते तिथे फक्त तथागत बुद्ध होते. जिथे अंबुली मालाचे वर्तन परिशुद्ध होते तिथे फक्त तथागत बुद्ध होते. आणि जिथे भीमासने लाखो दलितांचे बौद्ध धर्मांतकरण शुद्ध होते तिथे फक्त तथागत बुद्ध होते. तिथे फक्त तथागत बुद्ध होते. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ही शरणाची मंगलवाणी, ही शरणाची मंगलवाणी, घुमते मंगलधारी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ही शरणाची मंगलवाणी, ही शरणाची मंगलवाणी, घुमते मंगलधारी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. एक सुंदर साधू बनता, आणि शिवबंता. एक सुंदर साधू बनता, आणि शिवबंता. शिवबंताची साथ मिळाली अभयच्या मुखात. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ना शोध कोणाचा उसळा, दुःखाचे वारण कृष्णा. ना शोध कोणाचा उसळा, दुःखाचे वारण कृष्णा. तोड तयार सांगून गेला महान अंतर्यामी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. आली रे संधी नामी, सांगितले वामनरामी. आली रे संधी नामी, सांगितले वामनरामी. उचल पोतरी पंचशिलेची दिला पुढाकारी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ही शरणाची मंगलवाणी, ही शरणाची मंगलवाणी, घुमते मंगलधारी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती आहे आणि तरीही आज या जगाला तथागत बुद्धाच्या विचारांची गरज आणि प्रासंगिकता किती महत्वाची आहे. पण तरीही या देशातून जाणीवपूर्वक तथागत बुद्ध आणि तथागत बुद्धाचा विचार दूर ठेवण्याचा किंवा तथागत बुद्ध कसा लोकांपासून दूर होता याचा जाणीवपूर्वक घाट या देशातल्या काही तथागतित लोकांनी घातला होता. म्हणजे या जगातला सगळ्यात विध्वंसक बॉम्ब जर कोणता असेल तर तो अणुबॉम्ब आहे की जो अणुबॉम्ब एका क्षणामध्ये एखादा देश सुद्धा नाहीसा करू शकतो. भारतातल्या लोकांनी किंवा भारतीयांनी जेव्हा पहिल्यांदा अणुबॉम्ब चाचणी केली तेव्हा अणुबॉम्ब चाचणी यशस्वी केल्याची बातमी तत्कालीन पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरलेलं वाक्य होतं बुद्ध हसला आणि दुसऱ्या चाचणीला वापरलेलं वाक्य होतं आणि बुद्ध हसला. आम्ही फार आनंदी होतो की बुद्धाचं नाव दिलं, आम्ही फार आनंदी झालो. पण आम्ही प्रश्न विचारायला विसरलो की जो बुद्ध जगाला शांती, समता, ममता, प्रेम, करुणा, वात्सल्य या सर्व गोष्टी शिकवतो, जो बुद्ध जगाला माणुसकीने राहायला शिकवतो, त्या बुद्धाचं नाव अणुबॉम्बसारख्या घातक चाचणीला जेव्हा दिलं जातं तेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे.
कारण कपटनीतीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहे, कपटनीतीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहे, आणि म्हणून आज बुद्धाच्या धर्तीवर भक्त हे सांगत आहे की कपटनीतीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहे, आणि म्हणून आज बुद्धाच्या धर्तीवर भक्त हे सांगत आहे, जे विसरले बुद्धाला आज आपसात भांडत आहे, आणि जे नमले बुद्धाचरणी आज इथे सुखात नांदत आहे, आज इथे सुखात नांदत आहे. असं सुखात नांदायला लावणारा तथागत बुद्धाचा धर्म आहे. पण जोपर्यंत आम्हाला तथागत बुद्धाचा धर्म मिळालाच नव्हता, किंबहुना जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला नव्हता, तोपर्यंत नेमकी तुमची माझी अवस्था कशी होती? तो माणसासारखी माणसं आपण, पण तरी तुमची माझी अवस्था नेमकी कशी होती? तर जगण्याची नाकेबंदी करणाऱ्या व्यवस्थेचे घोडे, जगण्याची नाकेबंदी करणाऱ्या व्यवस्थेचे घोडे, आणि त्या घोड्यांच्या टापाखाली इथली मानवता आता तुडवली जातात. विचारांच्या कल्पांचं बाजारीकरण करून कुविचारांचा गांजा आमच्या मस्तकामध्ये पेरला जात आहे, आणि मग मानवतेला नागवणारे सण सुद्धा याच देशात साजरे केले जात आहेत. मग अशा व्यवस्थेनं, अशा या धर्मांगवादी व्यवस्थेला माणसांना माणूस असून माणसासारखं जगू दिलं का? या व्यवस्थेला माणसांना माणूस असून माणसाचे अधिकार मिळू दिले का? या व्यवस्थेला माणसांना माणूस असून माणसाचं माणूस पण कधी उपभोगू दिलं का? तर या सर्व प्रश्नांपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात. पण तदनंतर या सर्व प्रश्नांपुढचं प्रश्नचिन्ह पुसण्यासाठी 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील बहु या गावी माता भीमाई आणि राजी सुभेदारांच्या घरी एका सूर्यपुत्राचा जन्म झाला. आणि मग काय झालं? त्या माणसांना माणसांसारखं जगू वागू दिलं जात नव्हतं. त्या माणसांसोबत बाबासाहेबांच्या जन्माने काय झालं? मुके सुद्धा बोलू लागले, मुके सुद्धा बोलू लागले, आंधळे सुद्धा पाहू लागले, वांगळे सुद्धा चालू लागले, आणि मग चालणाऱ्यांचे हात अन्याय विरुद्ध उभारले जाऊ लागले. असा गुलामगिरीतून संघर्षाकडे घेऊन जाणारा आमचा बाप होऊन गेला. त्याचं नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. सर्वप्रथम सर्वांना क्रांतीपूर्वक जय भीम, धन्यवाद. आणि शिवराय आणि भीमराय आणि तथागत गौतम बुद्धांना ही मानवंदना करीत आहोत या गीताच्या माध्यमातून. शब्द स्वरूपी भीमानमितो शब्द स्वरूपी भीमानमितो ऐक रसिका जरा ताल सुरानी आळवितो मी भीमाईच्या लेकरा. ताल सुरानी आळवितो मी
काळराम मंदिर चौघाडचे काळराम मंदिर चौघाडचे माझ्या
तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. हे जे गाणं आहे मी तुमच्या समोर आता गाते, ते गाणं लोकशाहीर संभाजी भगत यांनी लिहिलंय. हे गाणं अतिशय मला भावलं आणि त्यांना सुद्धा. त्याच्या मागे कारण असं होतं की हे जे शाहीर आहेत ते नुकतंच एका ग्रंथालयातून बाहेर निघाले होते आणि त्यांना काही स्त्रिया 3 दगडाच्या चुली मांडून भाकऱ्या थापत होते आणि त्या स्त्रिया भाकऱ्या थापत असताना त्यांना विचारलं त्या शाहिरांनी की तुम्ही इथे काय करताय. तर ते म्हणाल्या की आम्ही खूप लांबून आलोय बाबा, आम्ही चाललोय मोर्चाला आता नामांतराच्या चळवळीसाठी आणि मोर्चासाठी. तेव्हा त्या शाहिरांनी त्या स्त्रियांना सांगितलं, सकाळी एक पेपरला बातमी आली होती. ती बातमी अशी होती की ज्याच्या घरात नाही भाकरीचं पीठ त्याला कशाला हवंय विद्यापीठ. ही बातमी त्या स्त्रीला सांगितली. ती बातमी ऐकताच ती स्त्री तिच्या डोळ्यातून पाणी आलं. तिला खूप म्हणजे ती मनाला लागली बातमी. तिचा संताप झाला. ती म्हणाली, जाऊन सांगा त्याला अख्ख्या देशाचं जरी नामांतर केलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार, त्यांनी केलेलं कार्य हे कधीच आम्ही विसरणार नाही. तिच्या डोळ्यात तो अंगार, तिची भावना, तिची तळमळ, बाबासाहेबांनी जे जे आपल्यासाठी केलंय स्पेशली स्त्रियांसाठी ते सगळं तिच्या डोळ्यासमोर आलं. तोच अंगार, तीच भावना ही या गाण्यात आहे. मला असं मनापासून वाटतंय की तुम्ही या गाण्याकडे खूप लक्ष द्यावं आणि एक 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 शब्द समजून घ्यावा. माझा भीम मले भेटतो बाई, माझा भीम मले भेटतो बाई, मले सांगतो काही, 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 माझा भीम मले भेटतो बाई, माझा भीम मले भेटतो बाई, मले सांगतो काही, 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 मले सांगतो काही. शेता शेताच्या पाठीला उभा, रत्न हाताच्या साथीला उभा, ए मुंग जगणाऱ्या रात्रीला उभा ए मुंग जगणाऱ्या रात्रीला उभा, या वासराच्या स्वात बाई गं, या वासराच्या स्वात बाई. भीम पाहते बाई, 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 भीम पाहते बाई. या देशामध्ये एक सुंदर असं गाणं आलं. ते गाणं आहे, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. खरंय आहे बाबासाहेबांची सही, पण त्याच्या खाली अजून एक सही आहे. ती सही माहिती कोणाची आहे? ती सही आहे
त्या कष्टकरी स्त्रियांची, माझ्या आईची. या देशामध्ये 64% स्त्रिया शेतमजूर आहेत. कष्ट करतात, राबतात, आपल्या लेकरा बाळांचं पोट भरतात. प्रत्येकाची आई आहे जी आपल्या लेकरासाठी काबाड कष्ट करते आणि आपल्या लेकरांचा सांभाळ करते. ती सही आहे या माझ्या सगळ्या मुलींची आणि माझ्या आयांची. म्हणून शेताच्या पाठीला उभा, राब्या हाताच्या साथीला उभा, हे बुद्ध जगणाऱ्या गाठीला उभा. साळसाळ्याच्या दारात उभा, ताकलेखण्याच्या शाळेत उभा, चिमणी चिमणीच्या वाटीत उभा, हे माती मातीच्या उजेडात उभा. बाबासाहेबांनी सांगितलंय, शिका आणि संघटित व्हा. आपण सगळे किती शिकलोय, किती संघटित आहोत हे मी सांगणार नाही. पण एक गोष्ट आहे, जेव्हा बाबासाहेब जिवंत होते त्या काळी 2-3% लोक शिकले होते. 2-3% लोक, त्यांनाच फक्त शिक्षण मिळालं होतं. पण आज आपण 98 ते 99% लोक शिकलो आहोत. ते कोणामुळे शिकलोय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे शिकलो आहोत. त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. म्हणून साळसाळ्याच्या रात्रीत उभा, ताकलेखण्याच्या शाळेत उभा, चिमणी चिमणीच्या वाटीत उभा, हे माती मातीच्या उजेडात उभा. मोठ्या लेकराचं हातामध्ये घे, मोठ्या लेकराचं हातामध्ये घे, त्याले साळत घे, त्याले साळत घे, त्याले साळत
धन्यवाद. जोर से तालियां हो जाने. थैंक यू सो मच मैम, आपके आने से एक हौसला अफजाई हुई है. थैंक यू सो मच यू ऑल ऑफ यू. प्लीज शुरू है. ये पहले भी एक बार मैं इस तरह का कार्यक्रम देख चुकी हूँ और जब किसी महामानव के काम और उनका नाम लोकगीतों में आ जाता है तो उससे बड़ी किसी की श्रद्धांजलि किसी को हो ही नहीं सकती है. लोकगीतों में एक बार उन्होंने हरिवंश राय बच्चन ने कहा था, छप चुकी मेरी किताबें पूर्वी और पश्चिमी दोनों तरह के अक्षरों में और सुने भी जा चुके हैं भाव में, देश और परदेश दोनों के स्वरों में, पर खुशी से नाचने को पाँव मेरे हैं नहीं तैयार, जब तक सुन न लूं मैं गीत अपना गंगो जब उनके तीर फिरते बावरे से. जब लोक गीतों में और बावरे के गीतों में किसी का नाम आने लगे तो उससे बड़ी किसी की उससे बड़ा सम्मान किसी का हो नहीं सकता, ऐसा मैं मानती हूँ. और भीमराव बाबा साहब अम्बेडकर को बहुत बहुत नमन करते हुए मैं ये कार्यक्रम बहुत सुंदर चल रहा है उसकी सराहना करती हूँ. धन्यवाद. थैंक यू सो मच. रामजीच्या लेकराचा पाय गुन्हेचा भारी न जाग केला जग जेठीगा झाला हुजे हा थोरे त्याला तोकडे आभाळे दुबाराले बळे न घुगराची पाद काठीगा हे जन्मले भीम बाळे न भीमाईच्या पोटीगा. पैदा न होता हो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. पैदा न होता हो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. अरे बेरंग रहती है जमीन और आसमान का रंगीला नहीं होता. ये भारत तो कब का कंगाल हो जाता यारो यदि उसे भीम जैसा हीरा मिला नहीं होता.
उद्धारण्या तारण्या जन्मदा विवाह उद्धारण्या तारण्या जन्मदा विवाह उद्धारण्या तारण्या जन्मदा विवाह उद्धारण्या तारण्या जन्मदा विवाह
की या गायिका आपल्याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. जोरदार टाळ्या. प्रज्ञा वळणजोडे आमच्या कोकणच्या मातीतली वाघे. मूर्ती लहान पण कीर्ती फार महान आहे. तर जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा. याद मले आली बाई मन गेलं माहेरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन 1956 साली झालं आणि 1956 साली निधन झाल्यानंतर या चळवळीचा गाडा ओढावा कोणी, तो पुढे न्यावा कसा, तो कोणी न्यावा, असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले. पण बाबासाहेबांच्या नंतर या चळवळीला खऱ्या अर्थाने पुढे कोण नेलं असेल आणि ते टिकवून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील कवी, गायक, साहित्यिक आणि शाहीर आहेत. आणि मग जेव्हा आम्ही कवी, साहित्यिक, शाहिरांचं नाव घेतो तेव्हा सगळ्यात अग्रणी नाव आमच्या डोळ्यांसमोर येतं, ते म्हणजे आम्हा सर्व कलावंतांच्या गळ्यातील कंठमणी आणि या देशाचे नव्हे तर या जगातले महाकवी अर्थातच महाकवी वामनदादा कर्डक. ते वामनदादा कर्डकचे डोक्यावरती हार्मोनियम घेऊन खेडोपाड्यांमध्ये जाऊन बाबासाहेबांचे विचार सांगत राहिले आणि बोलत राहिले की काय सांगू, कसं सांगू, भीम माझा कसा होता. काय सांगू, कसं सांगू, अरे भीम माझा कसा होता. आणि 17 ठिगळ्यांच्या बंडीचा भीम माझा खिसा होता. 17 ठिगळ्यांच्या बंडीचा भीम माझा खिसा होता. असं म्हणत जे वामनदादा बाबासाहेबांचे विचार घेऊन जनमानसांपर्यंत पोहोचले त्या वामनदादांसाठी फक्त इतकंच की खेड्या पाड्यात भीम वाड्यात पायपीट करीत धडपडत होता. खेड्या पाड्यात भीम वाड्यात अरे पायपीट करीत धडपडत होता आणि एकीचं बळ खडं फोडत असंच काहीतरी वामन बडबडत होता की त्या खळखळणाऱ्या जलधारे सम वामन पुढे जात होता आणि त्या गोदावरीच्या तीरावरती फक्त जय भीमचीच गाथा गात होता. फक्त जय भीम.